तर माझ्या फॉलोअर्सपैकी खूप कमी लोकांना माहीत असेल की मी ढोलसुद्धा वाजवतो आणि सोबत आज सकाळी दिसणारे हे दृश्य खूप भारी होतं. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना दादू. स्वागत करतो तुमचा डेली मिनी व्लॉगचा दिवस 33वा. आज सकाळी लवकर उठून गेलो ते म्हणजे गिरगावचा गुढीपाडवा पाहण्यासाठी. एकीकडे ही अशी भव्य मोठी रांगोळी बघून मन एकदम प्रसन्न झालं, कारण एवढी मोठी रांगोळी लवकरच कधी सोबत चाललेल्या जगदंब ढोल ताशाच्या पथकाचं वादन आणि इकडे बालरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसले, जागोजागी उभारणाऱ्या गुड्या. आणि हे असं मोठं दृश्य ना बघून खूप भारी वाटलं. प्रत्येक ठिकठिकाणी आपली मराठी अस्मिता काय असते ना, हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता. त्यात प्रत्यक्षात दिसल्या सावित्रीबाई फुले यांचं रूप पण खूप सुंदर होतं. प्रत्येक स्त्रीवर्ग सुद्धा बाईकवरती एकदम भारी नटून थटून आलं होतं आणि बघून ना खूप मनाला भारी वाटलं. आपल्या जेवढ्या मराठी मुली आहेत त्या पण काही कमी नाही आहेत. इकडे वंदे मातरम थीम घेऊन मोरया ढोलताशा पथक त्यांचं वादन करायला सुरुवात करत होतं. आणि हा जो चित्ररथ आहे ना, याच्यामुळेच आपण महाराष्ट्राला पहिला क्रमांक पटकून दिला होता. नंतर गजर ढोलताशा पथकाचं वादन बघितलं आणि इकडे ही ताई खूप सुंदर अशी नटून थटून आली होती. इकडे ना छोटासा नाकवा सुद्धा आपल्याला बघायला मिळाला आणि मात्र 1 इंचाचा बाप्पा असणार आहे, ते पण आपण बघितलं. मग संध्याकाळी वेळ झाली ती म्हणजे आमच्या वादनाची जायची. मी चाललो ते म्हणजे विले पार्लेला. मी पार्लेश्वर ढोलताशा पथकाचा वादक सुद्धा आहे आणि या महिनाभर सरावानंतर असणारे हे दृश्य आता खरोखर तुम्ही बघा. नुसती मासेमारी नाही तर आपली मराठी संस्कृती जपायला पण मला खूप आवडतं आणि वादनाचं वेळ मला लहानपणापासूनच आहे. तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना, कमेंट नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला, बाय बाय.